शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. आता समजायचं तुमच्या पदरात पडलं, आरक्षण पडलं नाही आणि मी म्हणलेलं हे पडलंच म्हणून समजायचं. फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा. वेळ देणार का? पहिला मुद्दा सांगितला, दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कोणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. सरसकट कोणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना. शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं. आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं त्याला 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतं. तज्ञ नाही ना, अभ्यासक नाही, कोण नाही. त्या अभ्यासक भांगारात सगळ्या दुनियाचे कुंकड काही सांगायचं तर आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ञ नको ना, अभ्यासक नको, तिकडं पुस्तक नाडीत वाचित बस मला वड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. हे झाले 2 काम. आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, ज्याची सोयाबीन वाहून गेली, ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगल तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची. म्हणजे घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, जनावर वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, काहींचे कांदे वाहून गेले, काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या, काहींचे सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं, काहींचं सोनं गेलं, घरातल्या भांडे वासनं गेले, मोटरी गेल्या, पाईप गेले, कोठा वाहून गेला, काहींचे भितळं घर वाहून गेले, काहींच्या नळ्या वाहून गेल्या, काहींची सौर ऊर्जा वाहून गेली. जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे द्यायचे. हे झाले 3. हे झाले 3. आता चौथं, शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे. अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही. $20,000 पगार आहे, त्याचा 1/4 हिस्सा कापा 5,000. ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा. 1/4 हिस्सा कापाय. त्याला काही गोमीचा पायलंगडा होणार आहे का? पगार फुकटात हे वावर कुठंतरी हडपिलेला असेल, नोकरी म्हणल्यावर कुठंतरी आम्हाला तिकडं सापडलेला असेल. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे. 10 लाख. या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. हे प्रत्येक राजकीय पक्षाकडे हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही, हे नोकऱ्यावाल्याचे पुरेचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका. त्याचे 1/4 हिस्सा कापून टाका, शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याच पुढे का आणतो, त्याचे 5-8 खायची येळ आली, तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. 1 एकर भर ऊस लावायचा, त्याच्यात तुला 15 रुपये द्यायचे. तो जर गाडी लागली काय तिकडे, आणि तो कोणाचा टायरच 1 लाखाच आहे गाडीची. ही केवढं ती गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडं 1,000 लोक आहेत मराठ्यावर. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी ती नाही देतोय, कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतात, याच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीच आहेत ना.
1 एकर ऊसावाल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेवणार ती दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी का? अजित पवार टिकले काढी लागली का? त्याचे कापे हो. शिंदे साहेबांकडे काही रोग आलाय का? त्यांची कापे हो प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही तर पडलं का? त्यांचं कापे हो. शरद पवारकडे कुणी काढीत लागली का? त्यांची कापे हो. काँग्रेसचे येत नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणता काढून लाल भडक गांधी, दुसरा कोणता आहे त्याची कापे हो. यांच्या प्रॉपर्ट्या कमी आहेत का? हा ते आंबाडी त्याचं तेल मीठ बंद करा ना. सगळं त्याचे पंप येत. त्याला म्हणा एक दिवस तुला जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसात एका पंपावर 3 शेतकऱ्याला ऊस कुठं कापतो? तिकडं आमचा फेसफूट पडे पाणी हळूहळू सरा आमचं कुठं कापतो गाज पाण्याला? तिकडं लय मोठं उतारा ना. राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याचं सगळं ट्रॅव्हल चालायला कापे हो त्याच्या. नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला ती ऊसाचे पाताटाचे त्याच्याकडे घे. मग विकेंडकडे येतं, मोहिते घराणे येतं, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येतं. त्या सगळ्या 2-4 पोते भरून द्या पैशाचे. त्याची काडी लागली असती पुढे तर त्यात जवळ नसेल तर. इकडे निजामी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काही असले तर बघा. बोलायला तर लय उतू येतं तोडता वाच. इकडे ती म्हणा थोडी. आणखी कोण असले तर ते वगळती वार एक तो काँग्रेसचा त्याच्याकडे काही असले तर बघा. ते 56 पुळे त्याच्याकडे काही पैसे असते. त्यांनी ते कुठ्याची कंपनी तर पण पाहिली. 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला. असे करा ना गोळा. अंबानी कोण करा, टाटा कोण करा, तो आणखी कोण तो नाही काही टपुरा कोण आहे ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले ते टपुरा. ते नाही उंटावले नाकाचं ते कंबोडा काय नाव कुंकोण आल्यात पायदशी. त्याच्याकडे मारण्याचा पैसा आहे. काढा नाही कंबोडा का काय कोण काढून शिंदे साहेबाची सीट घेऊन पळून गेला कंबोडा. तिथं पुरं विमानात बसलं तर काटाच्या बाहेर आलं तितकं उच्च. हे आमच्या शेतकऱ्या लोक तर ह्या किती कंपन्या आता टाटा आहे ते लय येतं. आता बजाजवाले येतं आणखी मारण्याचे आलेत ना त्यांचे कोण घेणार? हे जमतं का? निवडणूक टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती खूप हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापारी येतं. आमचे जैन मारणी येतं. मजबूत आला ते हमेशा कवा शिराज वाटत लोकांना पैसे वाटा म्हणा. आहो पटेल गेला उधार घ्यायला तिथं झाक मारायला. पाटील पाटला दिला 5-5 जणांना उधार घेऊन बोकांडी टाकलं त्या मारण्याने आमच्या याचा सगळं 3 रुपये शेकडा. आपला म्हणतो तू 5 होता रे 3 दिले तो थोबाड हाणलं पाहिजे. 3 दिले. तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचं कवाने? आता तो मुसलमानात हिरो पण जायला किती विचार घेतो ते नंबर 1 ला आहे पैशाला तर जगात. शाहरुख खान हा तो देशात नंबरला 1 ला तीन म्हणा इकडे जरा. हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला? इतके हिरो येत यांच्या गाड्या लोक सांगत येत या काय म्हणजे 12 कोटीची गाडी. आपण लोकांच्या गाडीत बसलं तर ते मध्ये त्याने आलिशान गाडी घेतली. तो तुतार आणला पाहिजे आलिशान घेतली. त्याच्या गाडीत बसून आला म्हणा आलिशान गाडी घेतली करायची. त्याच्यासाठी ज्यांना टाकत मला पैसे आला रिक्षा. यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या. हे विनोद नाहीये. इतके मोठमोठ्या लोक त्यांजवळ कंपन्यात यांना यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा. 1000 लोक सगळ्या पक्षाकडे 1000 लोक 1 कोटी घेतले तर 1000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात. मुख्यमंत्र्याला जमत नाही घ्या करायला शेतकऱ्याला द्यायला. हे झाला मुद्दा क्लिअर. एक सांगितलं ओला दुष्काळ
पगार काय देते ते एका दिवसात आपलं तर आपल्याला द्यायला लागले. हे आपल्याला द्यायले. मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागत आहेत. देवस्थान 1-1 कोटीची मदत करते. अरे बाबा, तुमच्याकडे गाडी लागली का? तुम्हाला दुसरीकडे द्यायला आहेत का? उद्योगपत्याचे कर्ज माफ करायला ते मल्ल्या का खाल्ल्या कोण पळून गेला पैसे योग्य जमतं का? मग असे गोष्टी करताना विचार करा. आपला पहिला मुद्दा घ्या. मुद्द्यावर येऊ. हे बस रे, मुद्द्यावर येऊ. तो का बिराडील का देव जर कोणाचा तंबोटा खाली तोंडात इतक्या लोकात तंबू खाली होतो का? चावरा जाऊ नाही रे. दिसून तरी तीच नाही. कापारा ठेवायची पाटांना ठेवली. याने मुंबईचा असं घायल केलं मला. कोण मला बाबा पहिले मुंबई झालो. ते रोडला बॅरिकेड लावायचे पळतो. अवघड कोट्टे ती पुढं जेडे ठोकेले, पुढं नाही कुंकडे, नारळ काढले. पुन्हा मुंबई साहेब म्हणले काही काम सांगा. फडणवीस म्हणले काही काम सांगा. पुन्हा मुंबईत येऊ ना. नारायणगड खोटा नाही बोलणार. ते म्हणले कवा मुंबईला मराठ्याला आणू नका. आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते. तुमचंच ऐकत येते. आणलं तर मात्र तुम्ही आहे. एक मुद्दा ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा. 2 70,000 रुपये हेक्टरी घ्यायचे. 3 ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेले पिकासहित 1,30,000 संपूर्ण कर्जमुक्ती. सुट्टी नाही शेतकऱ्याला मागे सरकारचं नाही. संपूर्ण कर्जमुक्ती. 5वा मुद्दा, ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, खानदेशातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. आतापर्यंत 20 वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची. 6वा मुद्दा, शेतीला हमी भाव घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. काहीच गरज नाही कोणाची. आपल्याला जर हमी भाव गेला तर काहीच गरज नाही कोणाची. आत्महत्या होत नाही, काय नाही, काय नाही. फक्त आता शेतकऱ्यांना टाईट व्हायला सावध. 7वा मुद्दा, शेतीला नोकरीचा दर्जा द्या. तुम्हाला हे कळलंच नसणार आता हे काय. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत. ठीक आहे. जो शेती करेल 10 एकरच्या आतला त्याला 10,000 रुपये महिना सुरू करा. नोकरी नाही तर पोरं का शेतात तरी कामं करतील 10,000 रुपये. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. कोणाकोणाला नोकरी लागेल 10,000 वर हाताला. मग आहे का नाही चांगली मागणी आपली. शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत. शेती कशी देईन? पोरं नाक तरी लागेल पोरायला. शेतात काम करायचं त्या पगारामुळं. पोरं शेतात काम करेना, पोरं वावरही करायला लागलेत. आणि 7वा मुद्दा, शेत इकायचे नाही. शेत कोणी इकायचे नाही. आता हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही, आता सांगितलेले 7 मुद्दे सरकारनं जर केले नाही, त्यात काही राहिला का आणखी. आणि 3 ट्रिगर. 8वा मुद्दा, पीक विम्याला यांनी 3 ट्रिगर बसवले. ते ट्रिगर उठवायचे. पीक विमा सगळा द्यायचा. हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू. महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती बैठकीला बोलू, किंवा जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव, बुलढाण्याच्या मधी बाउंड्रीवर जर कुठं जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू, किंवा मग अहिल्यानगर, सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू. आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू. शेतकऱ्याला न्याय देऊस तर मागं हटायचं नाही.